मस्त थंडगार मँगो लस्सी तयार झालेली आहे। चवीला एक नंबर लागते। आज आपण मस्त थंडगार मँगो लस्सी सोप्या पद्धतीने कशी करायची ते पाहणार आहोत। रेसिपी नेहमीप्रमाणे खूप साधी आणि सोपी आहे। ही लस्सी बनवायला खूप सोपी आहे आणि चवीलाही छान लागते। ही लस्सी तुम्ही एकदा घरी बनवली तर 100% खात्रीने सांगते की बाहेरची लस्सी खाणं विसरून जाल। आपण या लस्सीमध्ये घरचे ताजे दही, चांगला हापूस आंबा वापरलेला आहे। बाहेरच्या लस्सीमध्ये बराच वेळी इसेन्स, कृत्रिम रंग घातलेला असतो, त्यामुळे ही लस्सी घरीच केलेली कधीही चांगली। लहान मुलांना बाहेरची कृत्रिम पेय देण्यापेक्षा घरचे ताजे पेय दिलेले कधीही चांगले। उन्हाळ्यामध्ये लहान मुलांनाच काय मोठ्यांना पण काहीतरी थंड पेय प्यावंसं वाटतं। सध्या बाजारामध्ये खूप छान हापूस आंबे मिळत आहे। आंब्याच्या रेसिपी तर झाल्याच पाहिजे। याआधी पण मी बऱ्याच आंब्याच्या रेसिपी आपल्या चॅनलवर अपलोड केलेल्या आहे। त्या रेसिपींची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। चला तर वेळ न घालवता ही टेस्टी आंबा लस्सी कशी करायची ते पाहूया। पहा, आपली मस्त थंडगार मँगो लस्सी तयार झालेली आहे। उन्हाळ्यात मुलांना, घरातील सर्वांना ही लस्सी जरूर द्या। सगळ्यांना नक्की आवडेल। ही चवीला फार मस्त लागते आणि आरोग्यालाही चांगली आहे। पूर्ण रेसिपी पाहण्यासाठी माझ्या फोटोच्या खालील त्रिकोणावर क्लिक करा, जेणेकरून तुम्ही त्या रेसिपीवर जाल।